तर हिमालयातल्या बर्फवृष्टीमुळे आता मुंबईत तापमानाचा पारा सुद्धा उतरलेला आहे। मुंबईचं किमान तापमान 19 अंशांवर गेलंय। तेव्हा मुंबईमध्ये काहीशा प्रमाणात गारवा जाणू लागलेला आहे। उत्तर भारतातल्या दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे येत्या शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहील अशी शक्यता आहे। त्यामुळे आठवडाभर मुंबईकरांना गारव्याचा अनुभव घेता येणार आहे। आढावा घेतलाय रुपाली बडवे यांनी, पाहूया। हिमालयातील बर्फवृष्टीचा परिणाम आता महाराष्ट्रात देखील जाणू लागलेला आहे। सध्या मी दादरमध्ये आहे आणि मुंबईतला तापमानाचा जो पारा आहे तो आता खाली आलेला आहे। आपण पाहत आहोत की गेल्या काही दिवसांपासून मुंबईतलं वातावरण बदलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे तापमान आहे ते आता खाली येताना पाहायला मिळत आहे। मुंबईचं रविवारचं जे तापमान आहे ते 19 अंशावर गेलं होतं। त्याच्यामुळे मुंबईमध्ये आता काहीशा प्रमाणामध्ये गारवा जाणवू लागलेला आहे। उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे येत्या शुक्रवारी किमान तापमानाचा जो पारा आहे तो खाली राहण्याची शक्यता अधिक आहे। आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील तापमान जे ते आता कमी होऊ लागलेलं आहे, त्याच अनुषंगाने मुंबईचा पारा देखील कमी झालेला आहे। आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की येणारा जो आठवडा असणार आहे त्या आठवड्यामध्ये मुंबईमधलं जे तापमान आहे ते आणखी जास्त कमी होईल असा एक अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना आता ही थंडी जी आहे ती अनुभवता येणार आहे। आपण पाहत आहोत की मागच्या 4 दिवसांपासून हिमालयामध्ये बर्फवृष्टी सातत्याने होत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून इतर राज्यांमध्ये त्याचा परिणाम आता खरं तर जाणवू लागलेला आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा हलकीशी थंडी आता जाणवू लागलेली आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।